Greetings to you in the most blessed name of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सगळ्यात आशीर्वादित नावामध्ये सर्वांना पुन्हा एकदा सलाम करतो. We thank God for this opportunity to break the living bread of Word of God. आणि पुन्हा एकदा परमेश्वराची जिवंत भाकर मोडण्याची ही संधी मिळाली म्हणून आपण त्याचा धन्यवाद करूया. And as you are all listening to the Word of God, definitely God will bless you and touch each one of us. आणि जसं तुम्ही परमेश्वराचं वचन आज ऐकत आहात, निश्चित परमेश्वर आपणा सर्वांना आशीर्वादित करणार आहे. We pray for all of us and commit into the hands of God. आणि आपल्या सर्वांना मी परमेश्वराच्या हातामध्ये पुन्हा एकदा समर्पित करतो. Let us today meditate on choice of God. How does God choose us? What is the criteria? आणि आज आपण मनन करणार आहोत परमेश्वर कशा रीतीने निवड करतो. And then let us turn to the book of Micah, where we read about choice of God in history. आणि पुन्हा एकदा मिखाच्या पुस्तकाकडे आपण जाणार आहोत आणि त्यामध्ये पाहणार आहोत की कशा रीतीने परमेश्वराने इतिहासामध्ये निवड केलेली आहे. And God has a purpose for each of our lives. आणि परमेश्वराची आपल्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल काय इच्छा आहे. Sometimes we are in struggles and problems. बऱ्याच वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, समस्या येतात. But when we are in problems, definitely God has His own way and He has a personal plan for you and me. आणि या सर्व गोष्टीमध्ये निश्चित परमेश्वराची आपल्या जीवनाबद्दल एक इच्छा असते आणि आपल्या जीवनाबद्दल त्याची एक योजना असते. So let us see from Micah 5th chapter. आणि म्हणून पुन्हा एकदा मिखाचा पुस्तक आणि याच्या 5व्या अध्यायामधून आपण पाहणार आहोत. Let us see verses 1 and 2. त्याची वचन 1 आणि 2. Here in these verses, आणि या वचनांमध्ये म्हटलेलं आहे, 5th chapter verse 1 speaks about Jerusalem and how Jerusalem was not chosen at this moment. आणि हे पहिलं वचन जर या ठिकाणी पाहिलं तर हे यरुशलेमेविषयी आपल्याला सांगतं आणि यरुशलेमेची आतापर्यंत निवड का झाली नाही याविषयी ते आपल्याला सांगतं. Because of their sin, God has handed over them to Assyrians, and then Assyrians were there to punish them and make them realize their own sin. आणि आपण पाहतो की त्यांच्या पातकांमुळे परमेश्वराने त्यांना आपल्या शत्रूच्या हाती दिले होते आणि असिरियामधल्या सैन्याने येऊन त्यांचा ताबा घेतलेला होता. Whole Jerusalem was attacked and they were defeated and their houses were burnt and their young ones were carried to Assyria. आणि आपण पाहतो की त्यांच्या पापामुळे त्या ठिकाणी सर्व त्यांची घरदारांची त्या ठिकाणी लूट करण्यात आली होती. त्यांच्या वृद्धांना पकडून कैदेमध्ये नेण्यात आलेलं होतं. Why this happened to the chosen people of God? मग परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांसोबतच हे असं का झालं? We may ask, why me alone, O Lord? Why others are safe and we are going through tough time? आणि मग तुम्ही एखाद वेळेला हा प्रश्न विचाराल की प्रभू, हा प्रत्येक वेळेला मीच का? बाकीचे लोक तर सुरक्षित राहतात पण माझ्यावर समस्या का येतात? But here in this verse, because of their pride, because they were full and wealthy, and then their God became money and money has become their master. आणि आपण पाहतो की त्यांची धनसंपत्ता यामुळे त्यांच्यामध्ये गर्व आलेला आहे आणि पैसाच त्यांचा देव झालेला होता. Whole Israel or the Jerusalem was carried into captivity and they were there in Assyria enjoying the punishment. आणि म्हणून आपण पाहतो संपूर्ण जे यरुशलेम नगर होतं यांना बंदी म्हणून असिरियामध्ये नेण्यात आलेलं होतं. And in verse 2, दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो God is coming to a small town. आणि प्रभू एका छोट्याशा गावाबद्दल एक उदाहरण देत आहे. In verse 2 it says, but you, Bethlehem and Ephrathah. आणि दुसरं वचन म्हणतं, हे बेथलेहेम एफ्राथा. So Bethlehem was a small one, and nearby or neighboring town was another town called Ephrathah.
आणि बेथलेम हे फार छोटं नगर होतं आणि त्याच्या बाजूलाच असलेलं एक छोटंसं गाव ज्याचं नाव एफ्राता होतं. So God had chosen Bethlehem here. आणि परमेश्वराने या ठिकाणी बेथलेमाची निवड केली. Why God has chosen Bethlehem? आणि प्रभूने का बेथलेमाची निवड केली? It says in verse 1, पहिल्या वचनात म्हटलंय, You who are Bethlehem and Ephrathah, who are too little to be among the clans of Judah. आणि पुढे वचन म्हणतं, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प अशी आहे. So here is the choice of God. आणि इथे परमेश्वराची निवड आपल्याला पाहायला मिळते. He is not choosing a elite or a knowledgeable people. आणि या ठिकाणी तो सुशिक्षित किंवा ज्ञानी लोकांचा त्या ठिकाणी वापर किंवा त्यांची निवड करत नाही. God is not choosing here rich people. या ठिकाणी धनाढ्य लोकांची तो निवड करत नाहीये. But God is definitely choosing a simple and poor people. पण या ठिकाणी परमेश्वर आधी साध्या आणि गरीब लोकांची निवड करतो. You know, we have children home, and in our children home there were two young people who were going for 10th exam. आणि आमचा जो आश्रम आहे लहान लेकरांचा, त्या ठिकाणी 2 लेकरं आहेत जे 10वीच्या परीक्षेला गेले होते. When he was going to write the exam, one of the child was weeping. आणि जेव्हा ते परीक्षेला जात होते त्यातलं एक लेकरू रडत होतं. We asked, why do you weep? आणि मी त्याला विचारलं, तू का रडत आहेस? He was saying, in my whole tribe or whole family, I am the first person who is going to write the 10th exam. आणि त्याने म्हटलं की माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये मी पहिला असा व्यक्ती आहे तो 10वीची परीक्षा देत आहे. Beloved, he understood his origin and his simplicity, and then where from he came. आणि त्याला त्या गोष्टी समजल्या की मी कुठून आलेलो आहे आणि त्याचं साधंपण. Here is Bethlehem with that condition and very negligible condition. No one cares for it. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो बेथलेहेम नगर असं होतं की जे दुर्लक्षित होतं, कोणीही त्याकडे पाहत नव्हतं. But पण God had chosen them. परमेश्वराने तरी त्याची निवड केली. God had chosen both Bethlehem and Ephraim. Ephrathah. आणि आपण पाहतो की परमेश्वराने त्या दोघांची निवड केली, बेथलेहेम आणि एफ्राथा. And then it says, who are little, too little to be among the clans of Judah, from you shall come forth for me one who is to be ruler in Israel. आणि पुढे वचन म्हणतं, यहुदाच्या हजारांमध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल जो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. And whose coming forth is from of old, from ancient days. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून आहे. Who is this? कोण आहे हा? This is prophetically Jesus Christ. आणि आपण भविष्यवादरीत्या पाहिलं तर हा प्रभू येशू आहे. And he is eternal. आणि तो अनादी काळापासून आहे. You know, the Grace Ministries have published a Bible called Grace Ministries Study Bible. आणि ग्रेस मिनिस्ट्रीने एक बायबल त्या ठिकाणी त्यांचं प्रकाशित केलेलं आहे, ज्याचं नाव ग्रेस मिनिस्ट्री स्टडी बायबल असं आहे. I was reading it. आणि मी ते वाचत होतो. Today I wept when I was reading it. आणि जेव्हा आज ते मी वाचत होतो मला अक्षरशः रडू कोसळलं. And then I was weeping before God. Lord, thank you for choosing a small town, tiny town, to bring your eternal king. आणि मी परमेश्वराचा त्याच्याबद्दल धन्यवाद करीत होतो की प्रभू एका छोट्याशा नगराची तू निवड केली की ज्याच्याद्वारे किंवा ज्यामध्ये अनादी काळचा राजा जन्माला येईल. Who is this eternal? What does it mean to be eternal? आणि अनादी काळचा याचा अर्थ काय होतो मग? You know, I was reading that Bible, study Bible, and it defined eternal means one who is not having beginning and one who is not having end also. आणि ते जे स्टडी बायबल मी वाचत होतो त्याच्यामध्ये अनादी काळाचा अर्थ असा देण्यात आलेला आहे की ज्याची सुरुवातही माहित नाही आणि त्याचा अंतही माहित नाही. Beloved, there is no
beginning point and ending point. ज्याच्यासाठी सुरुवातही नाही आहे, ज्याच्यासाठी अंतही नाही आहे. So Jesus is from eternity to eternity. प्रभू येशू हा एका काळापासून सुरुवात होऊन अनादी काळापर्यंत आहे. Yes, as a human being he entered into history, but there is no end or beginning for him as is the eternal God. मनुष्य म्हणून जरी तो या पृथ्वीवर आला होता तरी सुद्धा त्याच्या दैवत्वाप्रमाणे त्याचा उगम किंवा त्याचा सुरुवात किंवा त्याचा अंत याचा कुठेही आपल्याला पत्ता लागत नाही. Hallelujah. Hallelujah. We are blessed to have this God as our God. आणि असा परमेश्वर आपला देव आहे म्हणून आपण खरोखर आशीर्वादित अशी लोक आहोत. Whoever you may be, आज तुम्ही कोणीही असा, today you need to thank God for your humble beginning. आणि आज तुमच्या त्या नम्रतेच्या सुरुवातीबद्दल तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करायला हवा. Maybe you are from a very poor background. आज एखाद वेळेस तुमची सुरुवात किंवा तुम्ही अतिशय गरीब कुटुंबातून असाल. Maybe you don't have anything to eat. एखाद वेळेस तुमच्याकडे खाण्यासाठीही काही नसेल. Maybe poverty is stricken and you are facing day by day and every day has become a real difficult time for you to move on. आणि दारिद्र्य अतिशय तुमच्या कुटुंबावर उतरलेला असेल आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला कशा रीतीने काढायचा याचा विचार तुम्ही करत असाल. Maybe you are from a small town. एखाद वेळेस त्या छोट्याशा नगरातून तुम्ही असाल. You may be from a tiny town which doesn't have any recognition. एखाद वेळेस त्या छोट्याशा गावातून तुम्ही असाल जिथे त्या गावाला कोणी ओळखतही नसेल. But God, पण परमेश्वर in His eternal plan, He knows you where you are. पण परमेश्वर जो अनादी काळाचा आहे त्याच्या अनादी काळाच्या योजनांमध्ये तो तुमची आठवण करतो. And He knows your beginning and He also knows your ending. त्याला तुमची सुरुवातही माहिती आहे, त्याला तुमचा अंतही माहित आहे. There may be people who hate us. एखाद वेळेस असे लोक आहेत जे आपला हेवा करतात. There may be people who will try to finish us off. आणि काही असे लोक आहेत जे आपल्याला संपवू पाहतात. But God stands with you and me. पण परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर उभा आहे. You know, in Matthew, मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये 2nd chapter, दुसऱ्या अध्यायात first verse 1, आणि त्याचं पहिलं वचन जर आपण पाहिलं we read about Bethlehem. त्या ठिकाणी बेथलेहमाबद्दल म्हटलेलं आहे. 2nd chapter, verse 1. दुसऱ्या अध्यायाचं पहिलं वचन. It says, now after Jesus was born in Bethlehem of Judea in the days of Herod the king, behold, wise men from the east came to Jerusalem. हेरोद राजाच्या दिवसात यहुदियातील बेथलेहेमात येशू जन्मल्यानंतर पहा, पूर्वेकडून मागी लोक यरुशलेमास येऊन विचारू लागले की. Beloved, why wise men came to Jerusalem? Because Jerusalem was known that time. It was a very big city, known city. It had highways, mega highways. आणि त्या काळामध्ये आपण पाहतो की मागी लोक यरुशलेमाला का आले, कारण यरुशलेम त्या काळचं एक मोठं आणि प्रसिद्ध नगर होतं. And then they came and they are asking in verse 2. आणि दुसऱ्या वचनामध्ये पाहतो की ते आले आणि त्यांनी अशा रीतीने विचारणा केलेली आहे. Where is he who has been born King of the Jews? यहुद्यांचा राजा जन्मला आहे, तो कोठे आहे? For we saw his star when it rose and have come to worship him. कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्यास नमन करावयास आलो आहोत. Beloved, here the wise men are saying we have seen his star in the east. आणि या ठिकाणी मागी लोक म्हणत आहेत की आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहिला. And they are asking about the king who was born and from birth he was the king. आणि ते म्हणतात की तो राजा आहे, जन्मापासूनच तो राजा असा आहे. That is a peculiarity here. आणि या ठिकाणी ह्याचं हे वैशिष्ट्य आहे. He was the king even from the birth. तो जन्मापासूनच राजा आहे. That is why they were asking, where is the king of Jews? आणि म्हणूनच ते विचारतात की यहुद्यांचा राजा जन्मला तो कोठे आहे? And nobody recognized, but heaven has recognized him. आणि कोणी त्याला ओळखलं नसलं तरीही स्वर्गाला या गोष्टी ठाऊक होत्या. Heaven has given a gift to him, that is a star
which was giving bright and brighter light. आणि स्वर्गाला ही गोष्ट ठाऊक होती आणि म्हणून त्याचं पारितोषिक किंवा त्याचं बक्षीस म्हणून एक तारा त्या ठिकाणी ठेवण्यात आला. Hallelujah. हालेलुया. Verse 3 says, तिसरं वचन म्हणतं, when Herod the king come to worship him, when Herod the king heard this, he was troubled, and all Jerusalem with him. हे ऐकून हेरोद राजा व त्यासहित सर्व यरूशलेम ही घाबरली. Today, आज Herod was shaken. हेरोद आज हादरलेला आहे. Not only Herod, आणि केवळ हेरोदच नाही, but whole Jerusalem was shaken. पण संपूर्ण यरूशलेम हे हादरलेला आहे. They were all troubled. ते घाबरलेले आहेत. They were all saying, why this happened? What is this? Who is this king? आणि ते सर्व म्हणत आहेत की हे का घडलं, कोण आहे हा राजा. And then verse 4 says, आणि मग पुढे चौथं वचन म्हणतं, this king assembled all the chief priests and scribes of the people. त्याने लोकांचे सर्व मुख्य याजक व शास्त्री यास जमवून विचारले की. So there are chief priests. आणि या ठिकाणी आपण पाहतो मुख्य याजक आहे, There are scribes. या ठिकाणी शास्त्री आहेत. They are doing their own duty. आणि ते त्यांची कामं करीत आहेत. They are maintaining their position. आणि ते त्यांचे जे स्थान आहेत ते राखून आहेत. But they did not search for the king who was a born king. पण त्यांनी जो जन्मापासूनच राजा आहे त्याचा शोध घेतला नाही. What a terrible and pathetic condition is this. आणि कितीही आपण पाहतो की चुकीची अशी पद्धत आहे. We may be high priests, एखाद्या वेळेला आपण ते शास्त्री असू, busy with the work of church, busy with so many activities in the church. आणि एखाद्या वेळेला आपण ते याजक असू जे मंडळांच्या कामांमध्ये खूप व्यस्त झालेले असू. We may be scribes reading the Bible every day. एखाद्या वेळेस आपण ते शास्त्री असू जे पवित्र शास्त्र रोज वाचत आहे. You know, some people read the Bible whenever they get bad dream. काही लोक असे असतात जेव्हा वाईट स्वप्न पडतात तेव्हा उठून पवित्र शास्त्र वाचायला लागतात. But scribes are not like that. पण शास्त्री असे नव्हते. Who are they? They used to day and night, whether this happens, that happens, they used to do their work of writing the scripture and producing copies. पण शास्त्री लोकांचं काम होतं की कुठलीही परिस्थिती येऊ देत ते त्या ठिकाणी शास्त्रांच्या ज्या नकला होत्या ते लिहित असत आणि त्याच्या नकला अधिक काढत असत. They were busy in their own work. ते त्यांच्या कामामध्ये अतिशय व्यस्त असे होते. But they were not busy in searching Christ and following the way of Christ. पण ख्रिस्ताला शोधण्यात आणि ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालण्यामध्ये कधीही त्यांनी वेळ दिला नाही. No, they were very busy in rituals. आणि सर्व पारंपरिक कामामध्ये फार ते व्यस्त होते. Today there are people who are very busy in their rituals. आणि आजही असे लोक आहेत जे पारंपरिक कामामध्ये अतिशय व्यस्त असतात. Doing this ritual, that ritual, but no relationship with God. आणि ह्या प्रकारचं काम कर त्या प्रकारचं काम कर पण देवाबरोबर त्यांचा संबंध नसतो. There is no relationship. If there is no relationship, your religion is dead religion. आणि अशा प्रकारचं जर नातं देवाबरोबर नाहीये तर तुमचा धर्म तिथेच संपतो. But if you have relationship along with your rituals, पण तुमच्या त्या धार्मिक कृत्यांबरोबर देवाबरोबरचं तुमचं नातं जोडलेलं आहे. if you are able to talk to God and have relationship with the Lord, आणि परमेश्वराबरोबर तुम्ही बोलत असताना तुमचं नातं जर परमेश्वराबरोबर जोडलेलं आहे, definitely your relationship is a dynamic relationship. तर निश्चित तुमचं जे नातं आहे हे अधिक चमत्कारिक नातं असणार. How is your relationship with the Lord today? आज परमेश्वरासोबत तुमचं नातं कसं आहे? Is it dead one or it is a dynamic? एक ते आज मेलेलं आहे की दोन आज ते सामर्थ्याने भरलेलं आहे? Our God is the God who chooses right people and chooses you and me when you are dynamic and always relating to God. परमेश्वर आपला देव असा आहे जेव्हा आपण आवेशाने भरलेला असतो त्या आवेशासाठी त्याच्या गौरवासाठी करायला आपल्याला निवडतो. A person who has a dynamic relationship will always be
very powerful for God. आणि एक व्यक्ती ज्याचा परमेश्वराबरोबर एक सामर्थ्यवान नातं आहे, तो परमेश्वरासाठी सामर्थ्यवान कृत्य करतो. You know, I know a preacher who really performs, and when he comes to the stage, lot of healings happen and lot of things really happening, miracles happening, lame walking and dead raising. आणि एक परमेश्वराचे सेवक मला ठाऊक आहे, जेव्हाही ते पुलपीटवर येत असत, मोठे मोठे चमत्कार त्या ठिकाणी घडत होते, लंगडे त्या ठिकाणी चालत होते, आंधळ्यांना दृष्टी येत होती, मृत झालेले लोक पुन्हा एकदा जिवंत होत होते. Many thought that this man is definitely a good man and having special gifts. आणि पुष्कळ लोकांना वाटलं की हा व्यक्ती जो आहे खरोखर एक विशेष आहे, याच्याकडे विशेष प्रकारची दानं आहेत. The main coordinator went and told him, "Sir, you are definitely gifted and how great it is." आणि मुख्य जे समन्वयक होते ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी त्याला म्हटलं की महोदय, खरोखर तुम्हाला बघून वाटतं की तुम्ही परमेश्वराकडनं खरोखर आशीर्वादित असे आहात. He said, "Who says I am having a special gift?" आणि ते म्हणाले, कोण म्हणतं की माझ्याकडे विशेष असं दान आहे? I don't have any special gift. माझ्याकडे कुठलंही विशेश दान नाही. But one thing I know, पण एक गोष्ट मला ठाऊक आहे, that I am hooked with Jesus Christ in my relationship. माझ्या नातेसंबंधामध्ये मी ख्रिस्ताबरोबर खेळलेला आहे. I am always hooked with him in prayer and worship. आराधनेमध्ये, प्रार्थनेमध्ये मी त्याच्याबरोबर खेळलेलो आहे. I am always related with him in my ministry and life. माझ्या जीवनात, माझ्या सेवेमध्ये मी सदैव त्या नातेसंबंधामध्ये आहे. So what I see, मग मी काय पाहतो? I see that the power of God is flowing through me. मी पाहतो की परमेश्वराचं सामर्थ्य माझ्याद्वारे वाहतं. Hallelujah. हालेलुया. This is the Lenten season. आणि आपण पाहतो हा उपास समय आहे. Many say they are fasting and praying for 40 days. आणि पुष्कळ लोक म्हणतात की 40 दिवस आम्ही उपवास आणि प्रार्थना But the करतो. question is, पण आज प्रश्न हा आहे, do you have a dynamic relationship with your God? परमेश्वरासोबत ते सामर्थ्यवान नातं तुमचं आहे का? If you have dynamic relationship, आणि आज जर ते देवाबरोबर तुमचं सामर्थ्यवान नातं आहे, your life will never be the same and you will be making change wherever you go. तुमचं देवाबरोबरचे नातं त्या ठिकाणी अशा रीतीने असेल की जिथे कुठे तुम्ही जाल महान गोष्टी त्या ठिकाणी घडतील. Let us tell to the Lord, here am आणि I. म्हणून प्रभूला म्हणूया की प्रभू आज मी इथे आहे. I want to be strong and my relationship need to be developed with you more closer and glorify your name. आणि म्हणून प्रभू मला अधिक सामर्थ्यवान बनायचं आहे, तुझ्या सोबत मला अधिक जवळीकता हवी आहे. The moment you say, Lord, I would like to have relationship, God will definitely make it and he will also use you for his glory. ज्या क्षणाला तुम्ही प्रभूला म्हणाल की प्रभू या गोष्टी मला करायच्या आहेत, परमेश्वर त्या गोष्टी तुमच्यासाठी करेल. Shall we all close our eyes and look God in prayer? आपण सर्वजण आपली डोळे बंद करूया, त्याने परमेश्वराकडे आपली दृष्टी लावूया. Let's pray. Father, we thank you for this day. प्रार्थना करूयात. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आजच्या दिवसाबद्दल. Thank you for this verse from Micah 5th chapter verse 2. आणि प्रभू मिखाच्या पुस्तकातल्या 5व्या अध्याय आणि 2ऱ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. You are not looking for any big things but a simple heart, Lord. आणि प्रभू मोठ्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा तू करत नाही, पण अगदी मोकळं आणि कोमल अंतःकरण तुला हवं A आहे. humble heart you are looking that you may stir up them and use them for your glory. आणि एक नम्र अंतःकरण तू शोधत आहेस प्रभू, ज्याच्याद्वारे प्रभू ते तुझ्यासाठी काहीतरी करू शकते. It is not rituals which we whatever we do bring power to us, but it is the relationship with you, Lord. आणि प्रभू आमच्या रूढी परंपरा नाही की ज्याच्याद्वारे आम्ही तुझ्यासाठी काही करू शकू, पण प्रभू तुझ्या बरोबरचं असलेलं नातं. Help us to have continuous relationship with you and become effective for your glory. आणि प्रभू आम्हाला सहायता कर की ते नातं तुझ्यासोबत आम्ही सदैव टिकवू शकू आणि प्रभू एक परिणामकारकतातून नातं आम्ही घडवू शकू. Touch everyone who gathered here right now, one who is hearing to your voice. या ठिकाणी जमलेल्या आणि ही वाणी ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू स्पर्श कर प्रभू. Wherever they are, in the name of Jesus, glorify
your name in and through their lives, O Lord. जेथे कुठे आस्ते आहेत प्रभू त्यांच्याद्वारे आणि त्यांच्या जीवनात तुझ्या नावाचं गौरव तू प्रकट करून घे. Yeah, we are just simple. Continue to use us as we are simple and use us for your glory to bring many into your presence. आणि आमच्या या साध्या जीवनातूनच प्रभू अनेकांना तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन येण्यासाठी प्रभू तू आम्हाला वापर. In Jesus' name we offer this prayer, our Father. ख्रिस्त येशूच्या द्वारे प्रार्थना तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर पित्या. Amen. आमेन. Amen. आमेन.